एक प्राचीन देवतेची मूर्ती। या मूर्तीला नष्ट करण्यासाठी दुष्ट राक्षस अनेक वर्षांपासून षड्यंत्र करत आहेत आणि आज राक्षसांना या मूर्तीची जागा ज्ञात झालेली आहे। त्यामुळे सर्व राक्षस आता एकत्रित येऊन त्या प्राचीन मूर्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत। हिंदू रेव्हेंजर्सच्या विनायकला ही बातमी गुप्त सूत्रांकडून कळाली। त्याने हिंदू रेव्हेंजर्सची टीम लीडर गीताला हे सर्व प्रकरण सांगितले आणि मग गीताने बाकी साथीदारांना एकत्र येऊन दुष्ट राक्षसांना थांबवण्याचा आदेश दिला। वेळ आलीच। दुष्ट राक्षस त्या प्राचीन देवतेच्या मूर्तीजवळ येऊन पोहोचले। हिंदू रेव्हेंजर्स त्याच मूर्तीच्या मागे लपून बसले होते। ते ह्याच क्षणाची प्रतीक्षा करत होते। राक्षस मूर्तीजवळ आल्यावर सर्व हिंदू रेव्हेंजर्सनी त्यांच्या बंदुकीचा गोळीबार सुरू केला आणि दुष्ट राक्षसांवर एक सरप्राईज अटॅक केला। गीताच्या नेतृत्वाखाली तिच्या सगळ्या साथीदारांनी म्हणजेच नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी या सर्वांनी एकत्र मिळून सर्व राक्षसांना अद्दल घडवली। त्या राक्षसांना कल्पना नव्हती या सरप्राईज अटॅकची, म्हणूनच त्यांना हरवणे आणखीनच सोपे होते। राक्षसांचे संख्याबळ जास्त होते, पण तरीही हिंदू रेव्हेंजर्स एकदम इझिली त्यांना धूळ चारत होते। अशा प्रकारे हिंदू रेव्हेंजर्स यांनी या प्राचीन देवाच्या मूर्तीचे रक्षण केले दुष्ट राक्षसांपासून।